श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 904. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये जेव्हा हनुमंताला मेघनाथाच्या ब्रह्मास्त्राच्या आधाराने नागपाशामध्ये बांधून रावणासमोर आणण्यात आलं, तत्पश्चात रावणाचा आणि हनुमंताचा संवाद आपण अभ्यासायला सुरुवात केली. रावणाने जेव्हा हनुमंताची ही निशंक अवस्था पाहिली त्यावेळेला तो एक प्रकारे स्तंभित झाला, कारण ज्याच्या समोर प्रत्यक्ष मृत्यू उभा आहे असा हनुमंत कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारची काळजी यापासून अत्यंत दूर होता. ज्या देवतांना स्वर्गामधून रावणाने पकडून आणलं होतं त्या मात्र या हनुमंताच्या प्रतापाने पाहून त्याला होणाऱ्या शिक्षेचा विचार करून चळाचळा कापत होते. हनुमंत अत्यंत स्वस्थपणे रावणाच्या समोर उभा आहे. रावणाने त्याच्याकडे एकदा पाहिलं, कुत्सितपणे तो हसला, त्याच्याविषयी काही कटू वचनं त्याने उच्चारली आणि मग अंतःकरणामध्ये आपल्या पुत्राचा झालेला वध आणि त्यासाठी कारणीभूत असलेला हा वानर आणि तो आपल्यासमोर जिवंत आहे हे पाहून रावणाच्या हृदयामध्ये विषाद निर्माण झाला. रावणाने मोठ्या संतापाने हनुमंताला विचारलं, कह लंकेस कवन तय किसा, तू कोण आहेस वानरा? केही के बल घालेही बन खिसा. कोणाच्या शक्तीने, कोणाच्या बळावरती तू वनामध्ये उद्ध्वस्त करण्याचं धारिष्ट दाखवलं? तुला माझं यश, प्रताप हे कदाचित तू कानाने ऐकलं नाहीस का? आणि मी तुला एवढे प्रश्न विचारतोय तरी देखील अत्यंत निशंकपणे तू माझ्या समोर मूर्खा उभा आहेस. तुला कळतंय का की तुझा मृत्यू मी तुझ्या समोर येऊन उभा राहिलेलो आहे? तुला तुझ्या प्राणाची देखील भीती वाटत नाही? अरे मूर्खा, सांग, राक्षसांना कुठल्या अपराधाने तू मारलंस? अशा पद्धतीने रावणाने संतापाने हनुमंताला काही प्रश्न विचारलेले आहेत. कालच्या टप्प्यामध्ये आपण या प्रश्नांपर्यंत येऊन थांबलो आणि हनुमंताच्या उत्तराला सविस्तरपणे समजून घेण्यासाठी म्हणून आपण तिथंच कथेला विश्राम दिला. कालच आपल्या या सर्व चौपायांचं गायन झालंय आणि त्यामुळं आपण आता थेट हनुमंत कशा पद्धतीने उत्तर देत आहे याचं चिंतन आजच्या चौपायांमध्ये बघूयात. बघा सज्जनो, आपण जेव्हा सुंदरकांड चिंतन करायला सुरुवात केलं तेव्हा जे प्रथम श्लोक आहेत त्यामध्ये हनुमंताच्या विविध गुणांना गोस्वामीजींनी 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्या समोर ठेवलंय. काय म्हणाले गोस्वामीजी? अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानराणामधीशम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि. हनुमंताच्या एक एक गुणधर्माचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. त्याचा अतुलित पराक्रम आपण या सागरावरून उड्डाण करताना पाहिलाच. हेम शैलाभदेहम हे त्याचं रूप जामवंत आणि इतर वानरांनी समुद्रकिनारी पाहिलं, त्याचप्रमाणे सीताजींनी अशोक वाटिकेमध्ये देखील पाहिलं. धनुजवन कृशानुम, आता हे कार्य अर्ध अशोक वाटिकेमध्ये झालेलं आहे आणि त्याचा मोठा राहिलेला टप्पा आता काही दोह्यांच्या नंतर हनुमंत लंका दहन करून आपल्याला दाखवणार आहे. आणि हनुमंताचं जे एक अत्यंत महत्वाचं ज्ञानिनाम अग्रगण्यम,
बघा, या विश्वामध्ये अनंत ज्ञानी मंडळी आहेत, एकाहून एक बुद्धिमत्तेमध्ये सरस असलेली आहेत, परंतु ही नेहमी त्यातली उत्कृष्ट व्यक्ती देखील या जगामध्ये नेहमी दुसऱ्याच क्रमांकावरती राहते, कारण प्रथम क्रमांक हा हनुमंताचा असतो आणि तो कायम स्वरूपी आहे, कारण तो ज्ञानी नाम अग्रगण्यम आहे. आणि ज्ञानी व्यक्तीची खूण काय असते? बघा, श्री महाराजांची आई आपल्या छोट्या गणूची वाट नेहमी गोंदवल्याला पाहायची. येणाऱ्या जाणाऱ्या साधूंना थांबून विचारायची, अहो माझ्या मुलाला तुम्ही कुठं पाहिलं का हो? साधू म्हणायचे, माय कसा दिसतो तुझा मुलगा? म्हणे, अहो दिसायला तर फार सुंदर आहे हो तो. अजूनही काहीतरी सांग म्हणाले. म्हणे, तो अखंड रामनाम घेत असतो. बर म्हणाले, अजूनही काही खूण? हो म्हणाले, तो बोलायला ना अत्यंत चतुर आहे बर का. साधू मंडळी आईचं हे कौतुक जे आपल्या मुलाविषयी तिच्या हृदयात आहे ते ऐकायचे, प्रसन्न व्हायचे, आशीर्वाद द्यायचे, माय लवकरच येईल बरं तुझा मुलगा. परंतु गीता माईने आपल्या गणूमध्ये ही चतुराई पाहिलेली आहे. आणि सज्जनो, इथं चतुराई या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यावा बर का. रामचरित मानसमध्ये मी विनंती करतो अभ्यासकांना की चतुर हा शब्द गोस्वामीजींनी कधी कधी वापरलेला आहे, तो जरा शोधून बघा, म्हणजे आपल्याला चतुर या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ नीट कळेल. खरा चतुर कोण? ज्याला जीवनामध्ये सार काय आहे ते कळतं, जो असार स्वाभाविकपणे टाकून देतो तो खरा चतुर आहे. आणि सार काय आहे? जो भगवंताचा अनन्य दास आहे, जो रामाला अनन्य शरण गेलेला आहे, जो त्याच्यावरती संपूर्णपणे आपला भार टाकून विश्राम पावलेला आहे, तो खरा चतुर आहे बघा. अन्यथा आम्ही सर्वजण भारवाहित आहोत. आजच्या काळामध्ये आपण स्मार्ट म्हणतो ना, स्मार्ट कोणाला म्हटलं जातं की जो खरं काय आहे, कशा पद्धतीने करायचं हे जाणतो. तसंच संतांमध्ये ही चतुराई आहे, परंतु ती चतुराई मानवी जन्मामध्ये नेमकं काय साधायचं या आधाराने संत आपल्याला करून दाखवतात. ती आपल्यासारखी व्यावहारिक चतुराई नाही, लोकांची फसवणूक करणारी ही चतुराई नाही बर का. आणि बोलण्यामध्ये श्री महाराज अत्यंत चतुर होते, यात काही शंकाच नाही. पण त्याचा अर्थ काय की सहज बोलता बोलता तुमच्या हृदयामध्ये कधी नामस्मरण ते संक्रमित करायचे हे समोरच्या व्यक्तीला देखील कळायचं नाही. असं हे ज्ञानी नाम अग्रगण्यम असलेल्या हनुमंताचं चालतं बोलतं रूप म्हणजे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज. आणि मग तो हनुमंत देखील दिसायला एक कपी आहे, एक वानर आहे, परंतु त्याच्या बोलण्याची चतुराई, या रामाच्या आधारावरती आलेली त्याची निर्भयता आणि त्यामध्ये असलेली निरअहंकारता ही आपल्याला आता या संवादामध्ये वारंवार दिसणार आहे. एकीकडे संत हृदयाची काकुळती देखील आहे. समोरचा जीव अत्यंत तामसी आहे, अनंत अपराधी, या दृष्टीने खरं तर दंड देण्यासाठी योग्य आहे, तरी देखील त्याच्यावरती देखील ज्याची करुणा येते ना, तो संत असतो. आणि त्यामुळं त्याचा वृत्त्यंतर करण्यासाठी संत देखील अनंत प्रकाराने त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. हनुमंत देखील इथं रावणाला अशाच करुणेच्या आधाराने काही अत्यंत सुंदर वचन देखील ऐकवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणाने जेवढे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हनुमंत रावणाला देणार आहे. बघा, रावणाने जे प्रश्न विचारले त्याचा क्रम आपण बघावा. कह लंकेस कवन तय कीसा, केही के बल घालेही बन खीसा. हे वानर, तू कोण आहेस? कोणाच्या बळावरती तू या अशोक वाटिकेला उद्ध्वस्त करण्याचं धारिष्ट केलेलं आहेस? या दोन प्रश्नांची उत्तरं हनुमंत आता रावणाला देऊ लागतो.
आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला विचारलं असतं की हे वानरा तू कोण आहेस, तर याचं साधं सरळ उत्तर आहे, मी हनुमंत आहे, मी केसरी नंदन आहे, मी रामाचा दूत आहे. अशा पद्धतीने सामान्य व्यक्ती आपल्या ओळखीपासून आपले वडील आणि आपले स्वामी कोण आहेत अशी ओळख सांगत जातो. परंतु हनुमंताची चतुराई बघा बोलण्याची. मी कोण आहे ह्यापेक्षा तू जो दुसरा प्रश्न विचारला की तू कोणाच्या बळावरती अशोक वाटिकेमध्ये हा विध्वंस केलास, त्या प्रश्नाच्या आधाराने मला माझी ओळख सांगावीशी वाटते बरं का. बघा, रामदास या शब्दामध्ये सर्वप्रथम राम आहे आणि मग त्याचा दास आहे. हनुमंताला जेव्हा जेव्हा कोणी त्याची ओळख विचारली, जशी विभीषणाने विचारली, विप्र कहु निज कथा बुझाई, की तुम हरिदासन मह कोई, मोरे हृदय प्रीति अति होई, की तुम राम दीन अनुरागी, आयहु मोहि करन बड भागी. अशा पद्धतीने विभीषणाने प्रश्न विचारले. त्यावेळेला हनुमंताने काय उत्तर दिलं? तब हनुमंत कही सब, राम कथा निज नाम. हनुमंताने सर्व राम कथा विभीषणाला सांगितली आणि तत्पश्चात आपलं नाव सांगितलं. ठीक आहे, हा पहिला प्रकार. दुसऱ्यांदा सीताजी हनुमंताला विचारतायत, कही सो प्रगट होत की न भाई. हनुमंताने जेव्हा अंगठी टाकली आणि अंगठी टाकल्यानंतर सीताजी अत्यंत हर्षित होऊन इकडं तिकडं पाहू लागतात, त्यावेळेला हनुमंताने काय केलं? रामचंद्र गुण बरनय लागा. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचे गुण त्याने सीताजींना सांगितले. सुनत ही सीता कर दुख भागा, लागी सुनय श्रवण मन लाई, आदि हुते सब कथा सुनाई. तिथं देखील सीताजींच्या समोर हनुमंताने सर्वप्रथम आपली नाही रामाची कथा सीताजींना सांगितली आणि मग रामदूतमय मातु जानकी, सत्य सपत करुणा निधान की. अशा पद्धतीने सीताजींच्या समोर हनुमंताने आपली ओळख सांगितली. आणि तोच नेम रावणाच्या दरबारामध्ये देखील आहे. कह लंकेस कवनतय कीसा. अरे माझी ओळख सोड, मी कोण आहे? मी ज्याच्या आहे त्याची ओळख ऐक. मी नेहमी पंडित राम किंकरजींचं ते उदाहरण आपल्याला सांगतो ना सज्जनो. त्यांना युग तुलसी असा अवॉर्ड, असं एक पदवी या युगामध्ये दिली गेली आणि त्याचा एक मोठा समारंभ होता. आणि त्यावेळेला त्यांच्याविषयी सर्वजण अत्यंत भरभरून बोलत होते. त्यांचा अभ्यास, त्यांचं या मानस मर्मज्ञ अशा पद्धतीने असलेलं चिंतन हे खरोखरच सगळं अद्भुत आहे, यात काही शंकाच नाही. आणि मग त्या सगळ्याचं उत्तर देण्यासाठी ते जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली की रामायणामुळं पंडित राम किंकरजी लोकांना कळाले. त्यामुळे जे काही मोठेपण आहे ते सगळं रामायणाचं आहे. राम आपल्या दासांना नेहमी मोठा करतो बरं का. त्यामुळे दासाने कधी स्वतःला आपण खूप मोठे झालो आहोत या भूमिकेमध्ये, या अहंकारामध्ये कधी जाऊ नये. आपल्या मागे त्या रामाचा हात आहे म्हणून आपण मोठे आहोत. ही भूमिका ज्याला कळाली त्याच्या जीवनात अहंकार त्याला कधी स्पर्श करू शकणार नाही. आणि हनुमंत देखील आम्हाला वारंवार अशा पद्धतीने स्वतःची ओळख करून हे सांगतो की मी ज्याचा आहे त्याची ओळख ऐका. त्याची ओळख ऐकल्यानंतर माझ्या ओळखीची तुम्हाला गरज राहणार नाही. हनुमंत आपली ही अशा वेगळ्या अनोख्या पद्धतीची ओळख रावणाला सांगू लागतोय. आणि बघा, या दोन बुद्धिमान लोकांचा हा संवाद आहे. हनुमंत तर ज्ञानीनाम अग्रगण्यम आहे, मग रावण कुठं आहे बुद्धिमत्तेमध्ये? कारण की रावण देखील अत्यंत हुशार मानला जातो, पंडित मानला जातो. परंतु आपल्या लक्षात येईल की कुठं हनुमंताचं हे भगवंताच्या अधिष्ठानावरती उमललेल्या प्रतिभेचं ज्ञान,
तर रावणासारख्या देहबुद्धीने असलेल्या या त्याच्या हुशारीची पातळी ही कितीतरी हनुमंताच्या पेक्षा खाली आहे. कशी? हनुमंत रावणाला आपली ओळख सांगू लागतोय. सुनु रावण ब्रह्मांड निकाया. बघा, पहिलाच शब्द एकेरी या रावणाच्या दरबारामध्ये हनुमंत रावणाला उद्देशून वापरतोय. सुनु रावण, मी कोण आहे तू प्रश्न विचारतोयस? तर ऐक, अरे रावणा, ज्याचं बळ मिळवून माया संपूर्ण ब्रह्मांड समूहाची रचना करते. रावण अत्यंत उत्सुकतेने ऐकतोय. काय सांगितलं? काही कळालं नाही. ज्याचं बळ मिळवून माया सर्व ब्रह्मांडाची रचना करते. अरे छे छे, या ब्रह्मांडामध्ये जे काही घडतं ते केवळ माझ्या बळामुळे घडतं, लक्षात ठेव. मनामध्ये हे असं रावणाचं प्रतिउत्तर जेव्हा जेव्हा हनुमंत आपली ओळख सांगायला लागतोय तशी तशी आपल्याला त्याच्या अंतःकरणामध्ये होत असलेली घालमेल दाखवून देते. रावण म्हणतो, अरे माझ्याशिवाय कोण काय निर्माण करतं इथं? हा कोण आहे दुसरा की ज्याचं बळ मिळवून माया ब्रह्मांड समूहाची रचना करते? अरे माया तर माझी दासी आहे. या मायेचे सर्व गुण माझ्या हातात आहेत. त्या सगळ्या रिद्धी सिद्धी माझ्या हातामध्ये आहेत. म्हणजे मायेचा स्वामी तर मीच आहे. तू माझी ओळख करून देतोयस का? हनुमंत पुढची गोष्ट सांगतो. नाही लक्षात आलं तुझ्या? मग दुसरी गोष्ट ऐक. जाके बलबीरंची हरी ईसा, पालत सृजत हरत दस सीसा. ज्याच्या बळावरती हे दशशीष ब्रह्मा विष्णू आणि महेश सृष्टीचं सृजन करतात, पालन करतात आणि संहार करतात. कोणाच्या बळावरती हे चालतं? रावण मनामध्ये विचार करत असेल, ब्रह्मदेव तर माझ्यावरती प्रसन्न आहे, त्याने मला वरदान दिलंय, त्यामुळे ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये तर मला काही सांगूच नको. राहिला प्रश्न महादेवाचा. अरे कैलास डगमगू लागला होता महादेवाचा मी जेव्हा उचलायला गेलो तेव्हा. हा, अजूनही त्या विष्णूपर्यंत पोहोचलो नाही एवढी गोष्ट ठीक आहे, परंतु मला जायची गरजच वाटली नाही त्याच्यापर्यंत. मग या ब्रह्मा विष्णू महेशाला देखील निश्चितच सृजन पालन संहार करण्यासाठी माझ्यासारखाच कोणीतरी अत्यंत सामर्थ्यवान व्यक्ती लागतो. तू कोणाची ओळख करून देतोयस बाबा? कोण आहेस तू? मी तुला साधा प्रश्न विचारला, तू कोण आहेस हे तू मला काय सांगत चाललेला आहेस? हनुमंत म्हणतो, अजूनही नाही लक्षात आलं? ठीक आहे, तुला आता मी तिसरा क्लू देतो, त्याच्यावरून तरी तुझ्या लक्षात येत आहे का? जाबल सीस धरत सहसानन, अंडकोस समेत गिरी कानन. ज्याच्या बळावरती, नीट ऐक रावणा, परत काहीतरी मनामध्ये विचार करत बसशील. लक्षात घे, ज्याच्या बळावरती सहस्त्र मुखवाले म्हणजे सहस्त्रफणाचे शेष या समस्त ब्रह्मांडाला आपल्या मस्तकी धारण करतात. नवे नवे ज्यामध्ये अनंत पर्वत आहेत, अनंत वन आहेत, या समस्त अशा या पर्वत राशींसमवेत असलेल्या या ब्रह्मांडाला जो शेष आपल्या मस्तकी धारण करतो त्याचं बळ कोणाचं आहे? रावण हनुमंताची उत्तरं ऐकून आता आपली विचारशक्ती जणू काही बंद करू लागलाय. अरे बाबा, मी जेव्हा पृथ्वीवरती चालतो तेव्हा ही पृथ्वी डगमगू लागते. आणि खरंय, आपण बालकांडामध्ये बघितलं की जेव्हा रावण या पृथ्वीवरती विचरण करतो तेव्हा पृथ्वी देखील कंपायमान व्हायची. तू कसलं ब्रह्मांड, कुठला शेष, कुठलं मस्तकावरती धारण केलेलं म्हणतोयस? अरे माझ्या भीतीने ही पृथ्वी देखील जिथं कंपायमान होती तिथं कोणाचं बळ असणार या ब्रह्मांडाला धरण्यासाठी? हे सगळं माझ्या इच्छेने चालतंय. मी तुला एक साधा प्रश्न विचारला, तू कोण आहेस आणि तू काय उत्तर देत चाललेला आहेस?
या विश्वामध्ये जे काही घडतंय त्या सगळ्याच्या मागे माझी शक्ती, माझी सत्ता कार्य करते, हे वानरा लक्षात ठेव. हनुमंत म्हणतो, हे उत्तर देखील चुकलं. कसा रे तू बुद्धिमान? आता आणखीन तुला जवळचं उदाहरण देतो की ज्याच्यामुळे तुला थोडीशी तरी ओळख होईल. धरई जो विविध देह सुरत राता, तुमसे सठन सिखावनु दाता. जे देवतांच्या रक्षणासाठी नाना प्रकारचे देह धारण करतात आणि जे तुमच्यासारख्या मूर्खांना शिक्षा देण्यासाठी येतात. काय म्हणाला? माझ्यासारखा मूर्ख? काय बोलतोयस वानरा तू? कळतंय का तुला? अरे पण मला कधी शिक्षा मिळाली आहे? हनुमंत म्हणतो, तू तर केवळ याच जन्मातलं जाणतोस ना. मला गुरुचरित्रातला तो अध्याय आता आठवत नाही, परंतु त्या धोब्याला जसं एक एक रेष मारून गुरु माग नेत 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 त्याच्या प्रत्येक जन्माची त्याला आठवण करून देत, तो कसा ब्राह्मण होता इथपर्यंत त्याला घेऊन जातात. त्याप्रमाणे सज्जनो, सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये आपले अनंत जन्म हे एकाच वेळेला दिसत असतात. तोच रावण हा आधीच्या जन्मामध्ये कोण होता? ज्या प्रताप भानूचं चरित्र आपण बघितलं, त्याच्याबरोबर असलेला त्याचा भाऊ बघितला, त्याच्या आधी तोच रावण जालंधरच्या कथेमध्ये बघितला, तोच रावण जय विजयच्या कथेमध्ये आपण बघितला. या सगळ्यांमध्ये हा रावण कशा पद्धतीने परावर्तित होत गेला. तोच रावण महादेवाचे गण होऊन नारदाच्या या विश्वमोहिनी स्वयंवर प्रसंगामध्ये उपस्थित होता. आणि या प्रत्येक अवतार कार्यामध्ये या राक्षसी वृत्तीला संपवण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी तो भगवंत वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण करून आला. हे हनुमंताला दिसतंय, रावणाला कुठं माहिती आहे? आणि सज्जनो, हीच आमची देखील या जन्माची शोकांतिका आहे की आम्ही या प्रत्येक जन्मात घडणाऱ्या प्रसंगाला मी नेमकं काय चुकलो, मी काय वाईट केलं होतं, अशा पद्धतीने झालेल्या प्रसंगाचं गणित आपल्या मनामध्ये करत बसतो. परंतु समर्थ आपल्याला मनोबोधामध्ये सांगतात ना की मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. तुझं जे संचित आहे त्या संचिताप्रमाणेच तुझ्या आयुष्यामध्ये घटना घडतायत. ज्या संचिताचा तुला आज अंदाज नाही, परंतु ते नाही अशा पद्धतीने मनामध्ये अविश्वास धरू नको, कारण की त्याला जाणणारा कोणीतरी आहे. आणि त्यामुळे हनुमंत रावणाला स्पष्टपणे सांगतो की धरई जो विविध देह सुरत राहता, तुमसे सठन, तुझ्यासारख्या मूर्खांना जन्मोजन्मी अद्दल घडवण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी जो वेगवेगळी रूप धारण करून येतो. रावणाला हनुमंताच्या या कुठल्याच वचनाचा नीट बोध होत नाहीये. मी जी चतुराई म्हणतोय, या बोलण्यामधलं जे नेमकेपण आहे, जे देहबुद्धीच्या ज्ञानी व्यक्तीला कळू शकत नाही, ती ही चतुर शब्दाची फोड आहे. तो या चतुर शब्दाचा विस्तार आहे बरं का सज्जनो. हनुमंत म्हणतो, चौथा देखील माझा क्ल्यू वाया गेला. आता एक शेवटचं सांगतो बाबा. नाही, अजूनही जरा काहीतरी सांगतो आणि मग त्यातून तरी तुझ्या लक्षात येतंय का? पुढची ओळख सांगतोय हनुमंत. हरको दंड कठीण जेही भंजा, तेही समेत नृप दल मद गंजा. अरे रावणा, आता तर तुला मी ह्या जन्मातली ओळख सांगतोय, आता तरी ओळखलंस का? हरको दंड कठीण जेही भंजा, महादेवाचं धनुष्य. हा, त्या राजा जनकाने त्याच्या कन्येचं स्वयंवर ठेवलं होतं,
तेवढं आठवतं, परंतु मी स्वयंवराच्या आधीच जाऊन ते धनुष्य आपल्याला पेलवेल की नाही, उचलेल की नाही याचं अनुमान घ्यायला गेलो. परंतु ते धनुष्य मला काही केल्या तसूभर देखील हलवता येईना, म्हणून हसू होऊ नये असं म्हणून मी वळलो खरा, परंतु त्यांच्या मुलीने माझ्याकडे मात्र पाहिलं होतं. परंतु त्या महादेवाच्या या धनुष्याला तोडलं कोणी? तोडलं हनुमंत मनातल्या मनात हसतोय. अरे, ज्या जनकाची कन्या तुझ्यावरती हसली तीच माझी आई सीता, तीच माझ्या प्रभू रामचंद्रांची पत्नी, जिला तू छळ करून, कपट करून, तिचं अपहरण करून इथं आणून ठेवलेलं आहेस. परंतु जिने आपल्या स्वयंवरामध्ये लावलेली शर्थ तू तसूभर देखील जिला हलवू शकला नाही, अशा धनुष्याला ज्याने तोडलं त्याचं नाव तुला माहित नाही? अरे, इतकंच नाही, तुझ्यासारखे तिथं अनंत राजे आले होते, अनंत राक्षस राजा रूपांमध्ये आले होते. त्या धनुष्याचं भंजन करून त्या राजांच्या समूहाचा गर्व ज्याने चूर केला तो तरी कोण आहे? ओळख आता. जणू काही रावणाला, तू कसा रे राजा, तुझ्याकडे काही स्वतःची गुप्तहेर यंत्रणा वगैरे आहे की नाही? मिथिला नगरीमधल्या स्वयंवरामध्ये ते धनुष्य कोणी तोडलं याची देखील तुला पत्ता नाही, याची देखील तुला ओळख नाही. बरं, आता मी तुला शेवटची गोष्ट सांगतो. खर दूषण त्रिशिरा अरुबाली, बधे सकल अतुलित बलशाली. खर दूषण यांची तर ओळख आहे ना. त्या खरदूषणाचा वध कोणी केला? त्रिशिरेला कोणी मारलं? तुझी बहीण सांगायला आली होती ना इथं, शूर्पणखा. त्या शूर्पणखेने तुला ज्याने खरदूषणाला मारलं त्याचं नाव तर सांगितलं असेल ना. आणि केवळ खरदूषणच नाही तर त्यांच्या बरोबर जेवढे काही अतुलित असे शूरवीर होते त्या सगळ्यांचा ज्याने निपात केला. आता आपल्या भाषेमध्ये आत्ता रावणाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला बघा. त्या रामाविषयी बोलतोयस का तू? हो, तोच राम. आणि तू मला म्हणालास की तू माझं बळ, माझा प्रताप आपल्या कानाने ऐकला नाहीयेस का? रावणा, एक लक्षात घे, जाके बल लवलेस ते. माझा रामराया बळाचा गुणधाम सागर आहे. त्या सागरामधल्या थेंबभर असलेल्या पाण्याचं जेवढं मूल्य आहे तेवढंच ज्याच्या बळाने, ज्याच्या शक्तीने, ज्याच्या लेश मात्र शक्तीने त्या भगवंताने तुझ्याकडून हे सगळं समस्त चराचर जिंकून घेतलेलं आहे. यामध्ये तुझं असं स्वतःचं कुठलाही पुरुषार्थ नाही, कर्तृत्व नाही तुझं कुठलंही. यामध्ये जर कोण त्यासाठी जबाबदार असेल तर त्या भगवंताचं बळ, त्या भगवंताची असलेली कृपा आहे, ज्याच्या लेश मात्र बळावरती तू हे सर्व कार्य केलंस, हे जगत जिंकलंस. परंतु अज्ञानवश त्या बळाला तू आपल्या स्वतःचं सामर्थ्य समजून बसलेला आहेस. हेच तुझ्या अहंकाराचं खरं प्रतीक आहे. आणि रावणाच्या अहंकाराचं आपल्याला वारंवार दर्शन होणार आहे सज्जनो. आता बघा इथं खरं दूषण त्रिशिरा अरुबाली, बधे सकल अतुलित बलशाली. हनुमंताने स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की कोण कोण मेलं? खरं दूषण, त्रिशिरा आणि चौथं बाली मेलेला आहे. परंतु अहंकारी व्यक्ती ही समोरच्या असलेल्या संवादाच्या शब्दांना देखील नीट पकडू शकत नाही. इथं बालीचा वध झालेला आहे हे हनुमंत स्पष्ट सांगतोय. तरी देखील लंका कांडामध्ये बालीपुत्र अंगद जेव्हा रावणाच्या दरबारात येतो आणि आपल्या वडिलांची ओळख सांगतो की मी बाली आहे, बालीपुत्र अंगद आहे, आणि त्यावेळेला रावण अंगदाला म्हणतो, बाली, अरे तो तर माझा मित्र आहे. कसा आहे बाबा बाली? ठीक आहे ना त्याचं सगळं? म्हणजे सुंदरकांडामध्ये हनुमंताने सांगितलंय बाली मेला म्हणून,
परंतु तरी देखील लंका कांडामध्ये रावण अंगदाला विचारतो की बाली कसा आहे, आणि अंगदाचं देखील काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. अंगद रावणाला म्हणतो की जे मी तुला सांगायला आलोय ते जर तू ऐकलं नाहीस तर 10 दिवसांनी स्वतःच जाऊन विचार बाली कसा आहे. आपल्या वडिलांच्या विषयी रामकार्यासाठी एवढा बेधडक बोलणारा अंगद, तू स्वतःच जाऊन विचार, कारण की तुला बालीची भेट होईल तेव्हा तो सांगेल तो कसा आहे. अशा हनुमंताने रावणाला सर्वप्रथम रामाची ओळख करून दिली. जाके बललवले सते जिते हूं चराचर झारी. आणि मग मी कोण आहे तर मी तासु दूत मैं जा करी हरिया नेहू प्रिय नारी. अशा माझ्या रामाचा, जो या समस्त ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्याच्या बळावरती हे ब्रह्मांड या शेषाने तोललेलं आहे, ब्रह्मा विष्णू महेश ज्याच्या बळाने या सृष्टीचं सृजन पालन आणि संहार करतात, ज्याच्या या शक्तीच्या आधाराने वेगवेगळ्या दुष्टांचा नाश होतो, ज्याने महादेवाचं हे धनुष्य भंजन करून सर्व राजांच्या मदाचा चूर केला, ज्याने खरं दूषण त्रिशिरा आणि बालीला मारलं, असा माझा राम, तो माझा स्वामी आहे, तो माझा सर्वस्व आहे. अशा माझ्या रामाचा मी एक दूत आहे. तासु दूत मैं जा करी. बघा, इथं दास देखील शब्द वापरू शकला असता हनुमंत, परंतु आपल्या मुखाने आपण त्याचे दास आहोत हे सांगणं देखील कुठंतरी अहंकाराला स्पर्श करणारं ठरतं. म्हणून हनुमंताने अत्यंत योग्य शब्द वापरला की मी त्याचा दूत आहे. आणि या दूत शब्दाचा वापर केल्यामुळं पुढं हनुमंताच्या शिक्षेमध्ये बिभीषण कशा पद्धतीने डिप्लोमसी करणार आहे, कशा पद्धतीने ही एक राजनैतिक चाल खेळणार आहे की नीती विरोध न मारिय दूता. हनुमंताने स्वतःच्या मुखाने त्याला दूत सांगितलं आणि त्यामुळं दूताला मारता कामा नये हे बिभीषणाने शब्द समस्त राजसभेमध्ये उच्चारले. त्यामुळे सज्जनो, आपण कोणाचे दास आहोत हे राक्षसी सभेमध्ये सांगण्याची गरज नाही. मी त्याचा केवळ एक दूत आहे, तुझ्यासाठी एक निरोप घेऊन आलेलो आहे, कारण तू माझ्या रामाची प्रिय पत्नी, तिचं अपहरण करून तिला चोरून इथं आणून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हनुमंताने अत्यंत चतुराईने रावणाला अनेक पद्धतीने रामाचं महत्त्व समजावून सांगितलं. परंतु अहंकारी रावणाच्या अंतःकरणामध्ये अजूनही या रामाचं असलेलं प्रभुत्व हे काही केल्या उमगलेलं नाहीये. आणि त्यामुळं हनुमंत आता आणखीन विस्ताराने रावणाला काही गोष्टी समजावून सांगणार आहे. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.